आता बातमी आहे सिंधुदुर्गातून। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोकणात राणे विरुद्ध राणे असा सामना पाहायला मिळणार आहे। कारण शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना जिंकणार असं म्हटलंय, तर वेगवेगळे लढून निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येऊ असं मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणेंनी म्हटलंय। काही करावं लागत हा विश्वास निर्माण केला तो सन्मान्य आमच्या शिंदे साहेबांनी केला, बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला। आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे। मी तुम्हाला सांगतो 27 वर्षाची जिल्हा परिषद राणेसाहेबांनी टिकवली ना, जो एक दर्जा मिळून दिला जिल्हा परिषदेला, तो दर्जा आमच्या सिंचनेच्या माध्यमातून आम्ही तोच दर्जा मिळवून देऊ एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। त्या जिल्हा परिषदेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करू। कुठेही आपले जिल्हा परिषदेचे सदस्य गेले, कुठल्या अभयारण्य दौऱ्यासाठी गेले, तुम्ही कुठून आला तर हे सिंधुदुर्गातून आले, त्यांचा मान आता जिल्ह्यामध्ये वाढवून देऊ अशी जिल्हा परिषद शिवसेना चालू। आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ म्हणणार की मैत्रीपूर्ण लढत, आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे। प्रत्येकाला कारण का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये, कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे। शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष, तुल्यबळ ताकद अगर असेल तर युती करून, महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ। आजच्या तारखेला उदाहरण कणकवली नगरपंचायत तुम्ही बघा, उभाटाकडे उमेदवार आहेत का? जिल्हा परिषद मध्ये उभाटाकडे 50 ते 50 उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का? ते कितीही तुमच्या समोर आव्हान आणत असतील,